नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपले स्वागत करते। ईव्हीएम अगेन्स्ट इंडिया तर्फे स्थानिक संविधान चौकात मागील महिन्याभरापासून आंदोलन सुरू आहे। भारतभर दिल्ली, मुंबई आणि अनेक शहरात आंदोलने करण्यात येत आहे। मात्र तरी त्याची दखल न घेता निवडणूक आयोग ईव्हीएमचा अट्टहास करत आहे। ईव्हीएम मशीन हटवून मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी करत हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी पाठिंबा देत सरकारवर हल्लाबोल केलाय। पोहरे म्हणाले, भाजप आणि पंतप्रधान मोदी सत्तेवर आले तेव्हा कोल घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा काढला होता। त्यांनी काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांना कारागृहात डांबण्याचे आश्वासन दिले होते। प्रत्यक्षात ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीन मध्ये टाकून भाजपात घेतले। काँग्रेस मुक्त भारत म्हणता म्हणता भाजप आज काँग्रेस युक्त झाली आहे। भाजपने इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मध्ये निर्लज्जासारखे पैसे खाल्ले आहेत। त्यापेक्षाही मोठा घोटाळा पीएम केअर फंडात केलाय। पीएम केअर फंड घोटाळ्याचा रेकॉर्ड कोणीही तोडणार नाही, अशा शब्दात पोहरेंनी सरकारवर निशाणा साधलाय।